तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्ही बघितलं, मागच्या व्हिडिओमध्ये चुकून आमच्याकडून सगळे मासे मेले होते. तर मी अवनीला म्हणलं होतं यावेळेस असं करूया, फिश टँक मोठा आहे तर आपण एकच फायटर घेऊया, एकच फायटर फिश घेऊन त्यात ठेवूया आणि बघूया काय होतंय. तर काम उशिरा संपत असल्यामुळे मी पण दमतो, टाइम नाही मिळत. पण आज लाईट गेलती तर मी लवकर ऑफिसला जाऊन आलो. तर आवनीने आठवण केली, डॅडा फिश आणायचा का? तर आम्ही निघालोय फिश आणायला. चला जाऊया फिश आणायला. मला काय वाटतं, आपण आहे ना मला काय वाटतं, आपण आपल्या इथनं घ्यायचं का? ऐक की त्या कोणता पिटकले पिटकले घेऊन जायचं का? बघा इथं आहे बेटा फायटर, इथं आहे. मी पकडू? चला. मोठं तुला उचलता येणार आहे का? हे घे तू. तर मित्रांनो, आपण फिश घेऊन आलोय. हा फिश टँक मी स्वच्छ करून ठेवला होता. हे जुनं पाणी पण आणलंय. आणि हे आमचे आऊ जा फिश घेऊन ये. बेडवरती आहे. आणि इकडं कधी पण जेव्हा पण तुम्ही फिश घेताल तेव्हा डायरेक्ट खोलून नाही टाकायचा. ठेव पहिलं त्याच्यामध्ये पाण्यात ठेवायचा. फिश टँक मध्ये ठेव बाबड्या. आता दर शूट कर मला तू. हे टाकतोय पाणी डॅडाने फिश टँकमध्ये तो तर नमस्कार मित्रांनो, बेटा फिश म्हणजेच फायटर फिश. अबे चाले, बेटा फिश म्हणजेच फायटर फिश आम्ही दोघांनी मिळून आणलेला आहे. आणि पद्धतशीर किती रुपयाला चुना लावल्या आवडीने मला? मासा 200 रुपयाचा आणि माशाचं खाणं 70 रुपयाचं. अशा प्रकारे एक मासा घ्यायचं ठरवलं का तर कमी मध्ये होईल, परंतु 270 रुपयाला पद्धतशीर तुकडुक 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 तुकडुक. तर जसं की मी तुम्हाला दाखवलं, हे बघा, फिश आणून डायरेक्ट कधीच पाण्यात टाकायचा नसतो, हा असा ठेवायचा असतो. ठीक आहे, मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो कारण पुढचं काम करणार आहे आमची हिरोईन. तुला काय बोलायचंय का? ठीक आहे, याच्या पुढे तीच बोलन. बापरे, हे काय होतं? कधी सुद्धा फिश आणला
तर डायरेक्टली पाण्यात टाकायचं नाही, असं टेम्परेचर सेट होण्यासाठी ठेवायचा. चला थांब, तू नको हात लाव, थोडीशी धूळ आहे. सॉरी मित्रांनो, ऑफिसवरून आल्यावर तसंच केलं सगळं पुसून. ओके, तर ही गाठ एकदमच आसुरी गाठ असती, सॉरी आसुडी गाठ असती. तर आवनी ही गाठ तुझ्याकडनं सोडवता येणार नाही, तर गाठ सोडून देऊ का मी? ओके. तर आवनीला हा मासा दिसला, आवडला आणि म्हणली चल माशा माझ्या घरी येऊन मर. आता बघूया, टिकला तर ठीक आहे, नाही टिकला तर बॅड लक. पण मला दुःख होईल माझ्या 270 रुपयांचं आणि आवनीला दुःख होईल. टॅन टाक ना तू बाबडे, टाक तुझं, ठेव पाण्यात ठेव, मी सांगतो. हा मी शिकवतो ना, ठेव पिशवी पाण्यात, ठेव डायरेक्ट. हा सोड, वाकडी सोड. हा हा, आता कोपरा पकड, इकडचं कोपरा पकड. हा हा हा, हे इकडचं पकड. हा, कर उलट. वेलकम टू युअर न्यू होम बेटा. फायटर मासा म्हणतात त्याला. प्लीज सेट हो माशा, मरू नकोस, हीच आमची इच्छा आहे. असं कोपऱ्यात जाऊन बसलाय, गेला डिप्रेशन मध्ये, स्ट्रेस मध्ये. म्हणजे काय त्या घराची आठवण. आता बघू. ठीक आहे तर मित्रांनो, हा बघा, आता मी तुम्हाला याचा अपडेट देईन, टिकतोय का नाही याचा. ठीक आहे, सरक सरक सरक, असा हात मस्त घालायचा फिश टँक मध्ये. ठीक आहे, तर प्लीज दोन बेटा, दोन फायटर फिश एकत्र राहत नाही. फायटर फिश आणि कुठला पण दुसरा फिश एकत्र राहत नाही, हे बेसिक नॉलेज आहे. तिला मी 4 वेळा सांगितलंय, पण ती अजून छोटी आहे. मेंदू तिचा साबुदाणा एवढा आहे, तर त्याच्यामध्ये बाकीचं घुसत नाही. तर प्लीज 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 व्हिडिओ बघा, बाकीचे व्हिडिओ पण चॅनलवर जाऊन बघा. जर हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघ ना मग हात कसे आले होते. किधर आहे बे? इकडे बघ कसे आले होते हात. पी वी 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 वी. आवडलं वाटतं, जर आवडलं. आहे चांगलं.